असणार. आपापले व्हिडिओ ऑफ करायचे सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ करा. आपण लगेच लेक्चर स्टार्ट करतोय. Good morning all of you. Myself Shettigar DS. I am BSc B.Ed. I am serving as an assistant teacher in Yeshwant High School, Karad. Our today's subject is Science and Technology Part 1. तर विद्यार्थ्यांनो आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 2 टॉपिक आज बघणार आहोत. So our today's topic is fourth topic, effects of electric current, that is विद्युत धारेचे Okay. So our today's topic is fourth topic, effects of electric current. आपला जो चौथा टॉपिक आहे विद्युत धारेचे परिणाम, ह्याच्यावर जे MCQ क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, अँड ऑल्सो वी आर गोइंग टू सी MCQ क्वेश्चन ऑफ 6th टॉपिक, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन, ह्यामधील सुद्धा आपण MCQ क्वेश्चन बघणार आहोत. सो फॉर दिस पर्पज वी हॅव टू रीड द लेसन केअरफुली. त्याच्यामधले जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित रीड करून त्याच्यावरती जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ते तुम्ही अंडरलाईन करून घेतलं तर चांगली गोष्ट होईल. कारण त्यावेळेला MCQ मध्ये कुठूनही पॅराग्राफ मधून अधूनमधून जे काय ते क्वेश्चन्स विचारतील त्याचे कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर झाले असतील तर तुम्हाला ते उत्तर द्यायला इझी पडतील. सो अंडर दिस टॉपिक यू शुड नो द कन्सेप्ट, दॅट इज एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. हा कन्सेप्ट आपल्याला माहित असला पाहिजे. ऑल्सो हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजेच मराठीमध्ये बघा विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. These points you should go through deeply. So in order to go through this topic or to prepare for the exam, we should first know the previous knowledge of 9th standard. पाठीमागच्या वर्गातलं जे काय आपले जे काय इम्पॉर्टंट फॉर्म्युले वगैरे आहेत ते आपल्याला जमलं पाहिजे. ओके, तर त्यामधून जे काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत तो इम्पॉर्टंट पॉइंट्स मी इथं घेतलेला आहे. त्यापैकी इन द बिगिनिंग यू शुड नो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो स्टुडंट्स, इफ द करंट हॅज टू बी फ्लोन, that should be difference in electric level. The electric level at a point is called the electric potential. Okay, the SI unit of electric potential is volt. त्याचं युनिट्स पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. विद्युत विभव म्हणजे काय, एखाद्या वस्तूमधील विद्युत प्रभाराच्या पातळीला विद्युत विभव असं आपण म्हणतो. ओके, नेक्स्टली यू शुड नो द पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? Work done W in moving charge Q from point to another. So what is the formula of potential difference? That is W is equal V is equal to W upon Q. Here the difference unit is volt. Okay, and works unit is joule, while the unit of charge is coulomb. विभवांतर हे कन्सेप्ट आपल्याला माहित असलं पाहिजे. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे वाहणाऱ्या विद्युत प्रभारासाठी केलेले कार्य त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. त्याचं एकक सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. विभवांतर हे आपण कशात मोजतो, व्होल्ट मध्ये मोजतो. कार्य जूल मध्ये, विद्युत प्रभार हे कुलम मध्ये आपण
मोजतो. नेक्स्ट, you should know, previously you have learnt in 9th standard what is electric current, which is denoted by I. So the amount of charge Q flowing through the conductor in time t is known as electric current. So what is the formula of electric current? I is equal to Q upon T. So this formula you should remember when you are going to tackle the exam for CET. Okay, विद्युत धारा ज्याला आपण I ने संबोधतो, म्हणजे काय, वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला आपण काय म्हणतो, विद्युत धारा असं म्हणतो. आपण जे काही विद्युत धारा और इलेक्ट्रिक करंट कशाने मोजतो, दॅट इज इन एम्पियर. एम्पियरने आपण ते मोजतो. चार्ज क्यू कुलमने आपण मोजणार आहे. ओके, आणि टाइम इन सेकंड्स. ओके, नेक्स्ट यू शुड नो द ओहम्स लॉ. हे सगळं आपण पाठीमागच बघितलेलं आहे. ओके, तर ओहम्स लॉचं मोस्टली आपल्याला फॉर्म्युला माहित असलं पाहिजे. सो व्हॉट इज ओहम्स लॉ? करंट I is directly proportional to potential difference V for same physical conditions. What do you mean by same physical condition? That means whatever the Ohm's law you are going to carry out, whatever the conducting wire you are going to take, that should be made up of same material, either copper, aluminium, etc. And also its length should be same, or its cross-sectional area should be same. The experiment you are going to perform in the same temperature, conditions, etc. So this is how we can prove the Ohm's law. So for this purpose, V is equal to IR. This formula is necessary this year. Okay. ओहमचा नियम तुम्हाला माहित असला पाहिजे. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, विच इज डिनोटेड बाय रो. रेजिस्टन्स, ऑल ऑफ यू नो, विच इज मेजर्ड इन ओहम. रेजिस्टन्स that decreases the current. So resistance is the obstacle in the path of the current. So resistance of conductor is directly proportional to L and inversely proportional to cross sectional area A. That is R is equal to rho L upon A. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रोधकता आपण जे रो ने संबोधतो. सो वाहकाचा रोध हा वाहकाच्या लांबीशी समानुपातू असते आणि काटछेदी क्षेत्रफळाची व्यासानुपातू असतो. ओके, सो त्याचं SI युनिट हे काय आहे, तर ओहम मीटर आहे. नंतर तुम्हाला रेजिस्टन्स इन सिरीज माहित असलं पाहिजे. रोधाची एकसर जोडणी. हिअर वी हॅव टेकन द डायग्राम. हिअर रेजिस्टन्स R1, R2, R3 आर कनेक्टेड एंड टू एंड. ओके, रोधांची एकसर जोडणीचं डायग्राम तुम्हाला इथं दिसत आहे. त्याच्यामधले जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स, ते तुम्हाला माहित झालं पाहिजे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, करंट इज सेम. प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते. ओके. Second one, potential difference between 2 points is equal to sum of potential difference across each resistor. V is equal to V1 plus V2 plus V3. म्हणजे जो काय पोटेन्शियल डिफरन्स आपण ह्याला प्रोव्हाइड करणार आहे विथ द हेल्प ऑफ दी सेल और बॅटरी, दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज डिवायडेड into 3 resistors R1, R2 and R3, and total potential difference is equal to sum of the potential difference. Okay. Thirdly, next say resistance increases in the circuit. ही जोडणी परिपथामधील रोध वाढवण्यासाठी वापरली जाते. ओके, म्हणजे जर आपल्याला करंट कमी हवा असेल तर आपल्याला ही अशी जोडणी घ्यावी लागते सिरीज मध्ये. नेक्स्टली सी रेजिस्टन्स इन पॅरलल ऑल्सो यू शुड नो इट. रोधांची समांतर जोडणी. हिअर यू कॅन सी द रेजिस्टन्सेस R1, R2, R3 दे आर अरेंज्ड पॅरलली. ओके, ह्याच्यामध्ये काय 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला हे जे MCQ एक्झाम आहे, आपली जी काय एंट्रन्स एक्झाम आहे ती टॅकल करायची, त्याच्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स इज सेम इन पॅरलल अरेंजमेंट. प्रत्येक रोधांच्या टोका दरम्यानचे विभवांतर समान असते. सेकंडली, करंट फ्लोइंग इज इक्वल टू सम ऑफ करंट अक्रॉस ईच रेजिस्टर. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस डॉट डॉट, दॅट इज I3. ओके,
So current flowing is divided here, but potential difference, whatever we are going to provide with the help of this cell, that potential difference is equally given to all the resistors. They are same. But what about the current? Current will be divided here. Okay, so total current is equal to sum of the current across each resistor. वाहणारी विद्युत धारा बरोबर प्रत्येक रोधातील प्रवाहांची बेरीज. म्हणजे इथं करंट डिवाइड होणार आहे, तर इथं पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड होणार आहे. आपल्या सिरीज मध्ये इन सिरीज पोटेन्शियल डिफरन्स सम वी हॅव टू टेक बिकॉज इट इज डिवाइडेड, अँड इन पॅरलल current is divided. So here you are going to take sum of the currents. So why this arrangement? Why this arrangement is useful in our household equipments? We are getting this arrangement, resistance in parallel arrangement. If one of the devices is damaged, remaining devices are saved because of resistance in parallel combination. Okay, तर ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स डिक्रीज करण्यासाठी म्हणजे पॉवर इन करंट जास्त मिळवण्यासाठी आपण काय करतो, रेजिस्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला युजफुल ठरते. ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते. ओके, सी ऑल व्हॉट एव्हर वी हॅव सीन जस्ट नाव दॅट इज बेस्ड ऑन प्रिव्हियस नॉलेज. आपल्या 9th स्टँडर्डचं जे काय नॉलेज आहे त्याच्याशी रिलेटेडच आहे, आणि ते तुम्हाला माहित असेल तर आपण आता हे 4था टॉपिक मध्ये बघा. फर्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू लर्न दॅट इज एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. ह्यामधील जे काय आपल्याला एमसीक्यू, आता पुढे जे काय क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत त्याच्यातले जे काय एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत, तर प्रत्येक पॅराग्राफ मधून आम्ही ट्राय केलेला आहे की एखादं एक्झाम्पल आपण घेऊन काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. ओके, सो एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट इन युअर टेक्स्टबुक, वॉट एव्हर द paragraph is given, you have to try to understand the concept and make it clear, and so that you can easily answer. त्याच्यामध्येच त्या फर्स्ट पॅराग्राफ मध्येच आपल्या जे प्रिव्हियस नॉलेज वर आपण म्हणतो 9th स्टँडर्डचे ते सगळे तिथं फॉर्म्युले आहेत. पोटेन्शियल डिफरन्स तिथंच घेतलेला आहे त्यांनी त्या पॉइंट मध्ये. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर, हा जो पॅराग्राफ तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे तो पॅराग्राफ तुम्ही काय केला पाहिजे, व्यवस्थित त्याची स्टडी केली पाहिजे. नेक्स्टली सी इलेक्ट्रिक पॉवर इज गिवन. फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज पॉवर. व्हॉट इज पॉवर? पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क. देन व्हॉट इज इलेक्ट्रिक पॉवर? इलेक्ट्रिक पॉवर इज रेट ऑफ डुईंग इलेक्ट्रिक वर्क. ओके, आता रेट म्हणजे काय? रेट म्हणजे टाइम, वर्क W. सो W अपॉन T इज इक्वल टू पॉवर. But we know that W is equal to work is equal to energy. We have learnt previously. Work is equal to mechanical energy, that is either kinetic or potential energy. Then in case of electric circuit, heat energy is produced. So here work is equal to energy, that is equal to heat energy. Okay. विद्युत शक्ती म्हणजे काय हे तुम्ही जाणून घ्यायचं. विद्युत कार्य करण्याच्या दर, त्यालाच आपण काय म्हणतो, विद्युत शक्ती. ओके, आता हा जो P इज इक्वल टू W अपॉन T आहे, सो इन्स्टेड ऑफ W यू कॅन सबस्टिट्यूट हियर H. H म्हणजे काय? हीट एनर्जी आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हा जो काय फॉर्म्युला मिळालाय तो पण काय आपल्याला ऑब्टेन करायला इझीच जाणार आहे. P इज इक्वल टू W अपॉन T असं आपण म्हटलेलं आहे, पण हा जो W आहे तो W आपल्याला इथून आपण मिळवू शकतो बघा. W इज इक्वल टू V इंटू Q. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा हा फॉर्म्युला आहे, V इज इक्वल टू W अपॉन Q. मग ह्याच्यातून तुम्ही काय करायचंय, W इज इक्वल टू V इंटू Q घ्यायचा आहे, म्हणजे V इंटू Q घेतलेला आहे, आणि आपण आपला इथला हा जो T आहे तसा आपण ठेवलेला आहे. आता ह्यामध्येच आपण जरा सबस्टिट्यूशन करून काय करायचं आहे, फॉर्म्युला चेंज करायचंय. V इंटू Q अपॉन T आहे, मग Q अपॉन T च्या ऐवजी तुम्ही इथं करंट म्हणजे काय हे आता आपण बघितलेलं आहे. I इज इक्वल टू Q अपॉन T असं आपण बघितलेलं आहे. सो Q अपॉन T इन्स्टेड ऑफ Q अपॉन T यू कॅन सबस्टिट्यूट हिअर I. सो P इज इक्वल टू V इंटू I असा हा तुमचा फॉर्म्युला तयार होणार आहे. P इज इक्वल टू V इंटू I. ओके, सो आय थिंक एव्हरीवन गॉट इट. ह्या आता हा जो पूर्ण पार्ट आहे हा सगळा 9th स्टँडर्डशी रिलेटेड आहे. सो यू हॅव टू गेट ऑल दी फॉर्म्युले फ्रॉम स्टँडर्ड 9th or previous standard. Okay,
तर तेच आपल्याला इथं आता मराठीमध्ये हीट एनर्जी मध्ये उष्णता ऊर्जा वगैरे सांगितलेलं आहे. फॉर्म्युलामध्ये काय आपल्या इथं चेंज होणार नाही, तेच फॉर्म्युला आहे. तर ह्या सगळ्या 2-3 फॉर्म्युलेवरून, ओम्स लॉ वरून किंवा पोटेन्शियल डिफरन्स वरून किंवा करंट वरून आपण काय करायचं आहे, तर जूल्स लॉ ऑफ हिटिंग हे प्रूव्ह करायचं आहे. एकदम सिंपल होणार आहे. आपण 2-3च फॉर्म्युले घेतलेले, 2-3 फॉर्म्युलामध्ये आपण ते प्रूव्ह करणार आहोत. ओके. ओहम्स लॉ म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांनी लक्षात ठेवायचं, ओहमचा नियम. ओके. आणि हे विभवांतर आणि करंट, विद्युत, याचा आपल्याला काय मिळणार आहे, तर फॉर्म्युला दिलेला आहे. तर आपल्याकडं H इज इक्वल टू P इंटू टी हा फॉर्म्युला वरती आपण प्रूव्ह केलेलाच आहे. H इज इक्वल टू P इंटू टी. आता P जो आहे, P च्या ठिकाणी आपण काय तिथं सबस्टिट्यूट करायचंय बघा. P च्या ठिकाणी आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, तर V इंटू I हा फॉर्म्युला मिळालेला आहे. तर ह्या P च्या ठिकाणी तुम्ही V इंटू I हा फॉर्म्युला टाकलेला आहे. ऑलरेडी T इज मल्टिप्लाइड हिअर. इथं T आहे बघा मल्टिप्लाय केलेलं. ओके. तर त्याच्यावरून आपल्याला आता इथं ओहम्स लॉ 2 वेळा यूज करायचा आहे. तर ओहम्स लॉ आपला काय आहे, तर V इज इक्वल टू IR हा आपला ओहम्स लॉ आहे. V इज इक्वल टू IR. ह्याच्यामध्येच तुम्ही चेंजेस करून काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं बघा. H इज इक्वल टू P इंटू टी आहे. तर ज्या ठिकाणी V आहे आपण त्या ठिकाणी I इंटू R हा इथं सबस्टिट्यूशन केलेला आहे बघा. इन्स्टेड ऑफ V वी हॅव सबस्टिट्यूटेड I इंटू R. ओके. अँड ऑलरेडी T इज प्रेझेंट हिअर. म्हणजे आपला हा फॉर्म्युला कम्प्लिटली कसा आपण लिहू शकतो, I इंटू I मीन्स I स्क्वेअर R T. सर I स्क्वेअर R T. H is equal to I square into RT. This is our Joule's law of heating. ओके. जूल्स लॉ ऑफ हिटिंगचा हा आपला फॉर्म्युला एक मिळालेला आहे. ह्याच्यात आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. इन्स्टेड ऑफ सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ V, वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ I ऑल्सो. इथं आपण I हिची पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. ओके. तर I आपण कसं इथं मिळवणार, I इज इक्वल टू V अपॉन R. I इज इक्वल टू V अपॉन R. हे आपण इथं सबस्टिट्यूट करायचंय. V इंटू V दॅट इज V स्क्वेअर इंटू T अपॉन R. तर आपला हा अजून एक फॉर्म्युला इथं तयार झालेला आहे बघा. H इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू RT इज इक्वल टू V स्क्वेअर इंटू T अपॉन R. दिस बोथ आर जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता जेव्हा तुम्ही एक्झाम फेस करायला जाणार त्यावेळेला आता तुम्हाला हे 2-3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे या टॉपिकशी रिलेटेड. आणि तुम्ही काय करणार आहे, ते फॉर्म्युला पटकन आपल्याकडे आन्सर शीट मिळालं की पेन्सिलने एका साईडला लिहून ठेवायचं. हे जेवढे फॉर्म्युला आहेत फिजिक्सची रिलेटेड तेवढं आपण ह्या टॉपिकशी रिलेटेड काय करायचंय, लिहून ठेवायचंय. म्हणजे आपल्याला जूल्स लॉ ऑफ हिटिंग कुठलाही फॉर्म्युला विचारू दे, त्याच्यात कितीही प्रकारचे एक्झाम्पल्स विचारू दे, मॅथमॅटिकल एक्झाम्पल्स विचारू दे, ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. मोस्टली फिजिक्स मध्ये जास्त करून एक्झाम्पल्स आपल्याला बघा 12th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आफ्टर वेन दे आर फेसिंग जेईई एक्झाम दॅट टाइम दे आर आस्किंग द मोस्टली ऑलिम्पियाड एक्झाम साठी वगैरे स्टुडंट्स अपिअर होतात, तेव्हा जास्त करून आपले असे मॅथमॅटिकल एक्झाम्पल्स असतात. ओके. तर आता आपण पॉवरचं युनिट कसं काढायचं. सो वी नो पॉवर P इज इक्वल टू W अपॉन T. W इज मेजर्ड इन J, जूल. जूल मध्ये आपण मोजतो कार्य. ओके. अँड टाइम हा सेकंड मध्ये मोजतो आपण. मग ह्या दोघांचं मिळून आपल्याला काय मिळालेलं आहे, W मिळालेलं आहे. W म्हणजे वॅट, आणि पॉवर आपण कशाने मोजतो, तर वॅटनी मोजतो. ओके. नेक्स्टली हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ह्यामधील पण काही क्वेश्चन्स येऊ शकतात. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम हा पॉइंट तुम्ही पाहायचा आहे टेक्स्टबुक मधून. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम, विद्युत चुंबकत्व, दॅट ऑल्सो यू आर गोइंग टू लर्न. नंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड, चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं बघा या ठराविक माध्यमातून. अराउंड स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये कसल्या प्रकारचा मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. ओके. मग त्याच्यामध्ये राईट हँड थंब रूल पण तुम्ही अभ्यासायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम मराठीत जो आहे तो तुम्ही स्टडी करायचा आहे. नंतर बघा सर्क्युलर रूप, अराउंड सर्क्युलर रूप इच टाइप ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड. ओके. चुंबकीय क्षेत्र वर्तुळाकार वेटोळामध्ये कसं तयार होतं ते बघायचं आहे. पुन्हा सोलॅनॉइड, सोलॅनॉइड तारेचे कुंतन मध्ये कसल्या प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, त्याचं तुमच्या बुक मध्ये सगळं आहे, ते तुम्ही स्टडी करायचंय. तुमचं जे काय रेज हँड वगैरे आहे ते आपण शेवटी बघू. पुन्हा मध्येच काहीतरी काल पण प्रॉब्लेम झालेला आहे तो आपण नंतर सॉल्व्ह करू तुमचा. नेक्स्ट इज फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. यू शुड नो. चुंबकीय क्षेत्रात
विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल हे तुम्ही स्टडी करायचंय. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, त्याच्यावरती तुम्हाला डायग्राम वगैरे विचारू शकतात. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम तुम्ही स्टडी करायचा आहे. ओके, तर त्याच्यामध्ये जे काय बारीक सारीक जे काय त्यांनी मिडल फिंगर थंब विषय वगैरे काय क्वेश्चन टाकलं तर ते जमलं पाहिजे. इलेक्ट्रिक मोटार, विद्युत चलित्र, हे पण डीप तुम्ही रीड करा, त्याचं कन्सेप्ट जाणून घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, ह्याची माहिती घ्या. गॅल्व्हॅनोमीटरचा एक छोटासा पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफ मध्ये काय प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपलवर हे डिपेंड आहे गॅल्व्हॅनोमीटर किंवा बाकीचे जे काय त्यांनी तिथे डिव्हाइसेसची नावं दिलेली आहेत. ओके, ते पॅराग्राफ बघा तुम्ही. फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम तुम्ही स्टडी करा. फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम तुम्ही स्टडी करा. इलेक्ट्रिक जनरेटर, विद्युत जनित्र, ह्याची माहिती तुम्ही डीप मध्ये घ्या. जे आपलं डिलीट झालेलं पोर्शन आहे त्याच्यावरती तुम्ही फक्त रीडिंग करा. एखादं विचारलं तर आपल्याला जमलं पाहिजे, पण जास्त करून आपण ह्या पद्धतीनं जे काय आपण 10th स्टँडर्ड मध्ये जो काय आपल्याला पोर्शन अलाउड केलेला होता त्याच्यावर तुम्ही स्टडी करा. सो जस्ट नाव लेट अस लुक सम अल्टरनेटिव्ह और एमसीक्यू टाइप क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. ह्याच्यावर आपण काही क्वेश्चन्स बघूया. ओके, so the first question is the device used for detecting the presence of current. विद्युत धारेची उपस्थिती शोधण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? ओके, तर इथं आपले दिलेले आहेत बघा. अमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे, व्होल्टमीटर, जनरेटर. तर ह्यापैकी कोणता ऑप्शन आपला करेक्ट येईल? आता मी तुम्हाला आत्ताच बोलले की गॅल्व्हॅनोमीटरचा एक पॅराग्राफ आहे ज्या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे, तर तिथं हे सगळी नावं मेन्शन्ड आहेत बघा. त्याच्यामध्ये अमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टमीटर हे तिघही दे वर्क सॉरी आय वेंट टू द नेक्स्ट क्वेश्चन. अ डिव्हाइस यूज फॉर डिटेक्टिंग द प्रेझेन्स ऑफ करंट. ह्याच्यामध्ये कोणता डिव्हाइस हा करंट मेजर करतो? तर गॅल्व्हॅनोमीटर आहे. ओके, तर आपल्या जो काही सर्किट आहे त्या सर्किटमध्ये करंट आहे का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो? तर गॅल्व्हॅनोमीटर यूज करतो. ओके, तर हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द डिव्हाइस डज नॉट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत मोटरच्या तत्वावर चालत नाही? श्रेया, व्हिडिओ ऑफ करा. तर ह्यापैकी जो काय इथं जे काय डिव्हाइस दिलेला आहे मी आताच तुमच्याशी डिस्कस केलेला आहे, त्या गॅल्व्हॅनोमीटरचा जो डायग्राम आहे त्या पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे की इथे तिथेच त्यांनी सांगितलेलं आहे, 2-3 डिव्हाइसेसची नावं तिथं दिलेली आहेत त्यांनी, की जो इलेक्ट्रिक मोटरच्या तत्वावर काम करतो. खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत मोटरच्या तत्वावर चालत नाही? आता जे चालत आहे ते ह्यापैकी 3 आहेत. एक अमीटर चालतो, गॅल्व्हॅनोमीटर पण आहे, व्होल्टमीटर आहे. इथं आपला ऑडमॅन आउट कोण आहे? तर जनरेटर आहे. ओके, सो जनरेटर डज नॉट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. नेक्स्ट सी, म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यावरून जर फिरवून क्वेश्चन विचारला तर ह्याच्यामध्ये अमीटर हा इलेक्ट्रिक मोटरच्या प्रिन्सिपलवर काम करतो, गॅल्व्हॅनोमीटर सुद्धा करतो आणि व्होल्टमीटर सुद्धा करतो, हे माहित असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट सी, थर्ड क्वेश्चन. The magnetic field produced by solenoid is very similar to that of dash. तारेच्या कुंतलाद्वारे तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे कशासारखे आहे हे तुम्ही फाइंड आउट करायचे. तर इथं आपला जो सॉलेनॉइडचा जो पॅराग्राफ आहे त्या सॉलेनॉइडच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला तिथं डायरेक्ट आन्सर भेटणार आहे. इथं 4 ऑप्शन आहे: डिस्क मॅग्नेट, हॉर्सशू मॅग्नेट, बार मॅग्नेट, स्पेरिकल मॅग्नेट. मराठीमध्ये पण आपल्याला इथं दिलेले आहे चकती चुंबक, नलाकृती चुंबक, पट्टी चुंबक, वर्तुळाकार चुंबक. तर ह्याच्यामध्ये आपला जो करेक्ट आन्सर आहे तो बार मॅग्नेट आहे. ओके, एवढंच आपल्याला लिहायचं. नेक्स्ट बघा, चौथा क्वेश्चन. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज डॅश. विद्युत शक्तीचे एकक डॅश आहे. तर आपण कशात मोजतो? आता पाठीमागच आपण ह्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम म्हणलेलं आहे, म्हणजे जूल पर सेकंड म्हणलेलं आहे, म्हणजे त्याला आपण वॅटनी मोजतो. इथं जूल, व्होल्ट, वॅट, ओहम सगळं कन्फ्युजन झालेलं आहे. मग काही जण म्हणेल आता जूल करेक्ट आन्सर आहे, तर नाही. आपलं करेक्ट आन्सर काय आहे? तर
वॅट आहे. ओके, नेक्स्ट बघा फॉर्म्युला दिलेला आहे P इज इक्वल टू V इंटू डॅश. आता पाठीमाग आपण आता त्याच्यावर डिस्कशन केलेलंच आहे. तर 4 ऑप्शन आहे I, T, R, Q. तर P बरोबर आपलं काय असणार आहे V इंटू I असणार आहे. ओके, नंतर बघा आपल्याला कोरिलेट करण्याचं एक क्वेश्चन मी इथं टाकलेलं आहे तुम्हाला. आपण सर्किटमध्ये रेजिस्टर यूज करतो. इफ रेजिस्टर is connected in the circuit, or you consider the filament, tungsten filament of the bulb, it gets heated when current is passed through it. आपण जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यावर अप्लाय करतो तेव्हा करंट आपण त्याच्यामधून पास करतो तेव्हा तो टंगस्टन फिलामेंट इट गेट्स हिटेड, म्हणजे तिथं हीट एनर्जी तयार होते. मग त्या रेजिस्टरच्या ऐवजी तुम्ही जर मोटर तिथं रिप्लेस केलं तर कोणती एनर्जी तयार होईल? आता ऑफकोर्स मोटर काय होणार आहे, मोटर हा फिरणार आहे, म्हणजे फिरणार म्हणलं की मोशन मध्ये आलं म्हणजे कुठल्या एनर्जी आपण ह्याच्यातून शोधायचं आहे. आता तुम्हाला मोशन मध्ये एनर्जी असताना किंवा एका ठराविक पोझिशन मध्ये असताना हे आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी वगैरे बघितलेला आहे. तर ह्याच्यामधला आपला हा मोटारशी रिलेटेड कुठला ऑप्शन करेक्ट येईल तर कायनेटिक एनर्जी हा आपला आन्सर करेक्ट येणार आहे. ओके, जर रोधक उष्णता ऊर्जा निर्माण करते तर चलित्रमुळे काय होईल तर आपल्याला गतिज ऊर्जा इथं तयार झालेली दिसेल. ओके, वन ऑफ द स्टुडंट्स व्हिडिओ इज ऑन. ओम, आय थिंक सो ऑफ द व्हिडिओ लक्षात येते तुमच्या. द कॉइल युज्ड इन इलेक्ट्रिक हीटर इज डॅश. इलेक्ट्रिक हीटर विद्युत तापकामध्ये वापरलेले तारेचे कुंडल डॅशचे असते. आता हा आपण आपला जो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे त्यामधील हा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी टंगस्टन फिलामेंटचे एक सांगितलेलं आहे आणि नायक्रोम वगैरे त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. तर बुक मधलंच आपलं सगळं येणार आहे. फक्त ऍप्लिकेशन टाईप क्वेश्चन आलं तर आपल्याला ते जमलं पाहिजे. ओके, तर इथं 4 ऑप्शन्स आपले आहेत, नायक्रोम, कॉपर, टंगस्टन, ब्रास. इथं टंगस्टन पण आपण दिलेला आहे, नायक्रोम पण दिलेला आहे. आता इथं हा जो डिव्हाइस कोणता आहे तो तुम्ही समजावून घ्यायचा. इथं बल्ब यूज केलंय का, इलेक्ट्रिक हीटर, कुकर काय यूज केलंय त्याच्यावरून तुम्ही तो आन्सर इथं सिलेक्ट करायचा. आर करेक्ट आन्सर इज नायक्रोम. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज विच रूल विल हेल्प इन चेकिंग द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट थ्रू ए लूप ऑफ कंडक्टिंग वायर. आपला जो स्ट्रेट वायर असेल त्याचा आपण सर्क्युलर मध्ये तयार केला असेल त्याला आपण लूप म्हणतो. सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर शेप मध्ये तयार केला असेल तर विच रूल विल हेल्प इन चेकिंग द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू ए लूप ऑफ कंडक्टिंग वायर. जो कंडक्टिंग वायर आपण लूप मध्ये शेप दिलेला आहे त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फील्ड तयार झालेला आहे ते चेक करण्यासाठी आपण ह्या दिलेल्यापैकी कोणत्या रूलचा वापर करू शकतो. उत्पादित चुंबकीय क्षेत्र तपासण्यासाठी कोणता नियम मदत करेल. आता हे आपल्या टेक्स्टबुक मधलाच तो डायग्रामच्या खाली जो पॉइंट आहे तोच घेऊन आम्ही हा क्वेश्चन तयार केलेला आहे. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम किंवा बोथ ए अँड बी, दोन्ही ए आणि बी ऑप्शन बरोबर आहेत का. तर त्याच्यामध्ये तो पॅरेग्राफ मध्येच आपला आन्सर दडलेला आहे. दॅट इज राईट हँड थंब रूल, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तुमच्याकडे जरी जवळ टेक्स्टबुक जरी असेल तर तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. नंतर बघा, व्हॉट हॅपन्स टू द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इफ द करंट थ्रू वायर इन्क्रीजेस. जर तारेमधून प्रवाह वाढला तर चुंबकीय क्षेत्रांच्या तीव्रतेचे काय होते. इथं आपल्याकडे डायग्राम मी घेतलेलाच आहे. हा एक कार्डबोर्ड आहे. कार्डबोर्डवर हा जो स्ट्रेट कंडक्टर आपण इथं घेतलेला आहे. तर रेजिस्टर आपण जोडलेला आहे. तर थिक कॉपर वायर आहे हा. हिअर वी हॅव टेकन दी बॅटरी, की इज टेकन. तर आपला क्वेश्चन काय आहे, आपण इथे एक निडल ठेवलेला आहे, टेक्स्टबुक मधलंच पॉइंट आहे हा. तर निडल आपण जवळ आणतो किंवा लांब घेऊन जातो, त्याच्यावरून आपण त्या निडलच्या मुवमेंट वरून आपण ते एक एक्सपेरिमेंट त्याच्यात बघितलेलं आहे. नंतर तुम्ही जे इथं आयन फायलिंग जे काय टाकलेले आहेत त्यामध्ये त्या कार्डशीटवर,
तर त्या आयन फायलिंगचा अरेंजमेंट हा कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये तुम्हाला दिसत आहे. ओके, तर व्हॉट हॅपन्स टू द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इफ द करंट थ्रू वायर इन्क्रीजेस. ह्याच्यामधून तुम्ही जर करंट वाढवलं तर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्डवर काय इफेक्ट होणार आहे? तो इन्क्रीज होणार का कमी होणार का आहे तसंच राहील? अदरवाइज इट व्हॅरीज रॅन्डमली. तर ह्यापैकी तुम्ही पर्याय निवडायचा आहे. जर करंट वाढलं तर काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी ही काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, ती इन्क्रीज होणार आहे. तसंच आपण इथून जर रेजिस्टन्स वाढवलं तर काय होईल? ह्याच्यावर बघा ते फिरवून अजून क्वेश्चन विचारू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही जर रेजिस्टन्स वाढवलं तर काय होणार आहे? तर करंट कमी होणार आहे. आणि करंट जर कमी झालं तर तुम्हाला फिरवून ते क्वेश्चन विचारू शकतात. मग त्यावेळेला तुम्ही इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विल डिक्रीज असं तुम्ही त्याच्यामध्ये आन्सर देऊ शकता. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे हा क्वेश्चन टॅकल करता येईल. नेक्स्ट सी, a cell is connected to a 9 ohm resistance due to which heat of 400 joule is produced per second for a current flowing through it. Find potential difference applied across the resistance. आपल्या टेक्स्टबुक मधलाच हा एक सॉल्ड एक्झाम्पल आपण इथून घेतलेला आहे. तर डायरेक्ट जो काय फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय यूज केलेला आहे? P = V²/R यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जेवढे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तिथं एमसीक्यू क्वेश्चन फेस करताना लिहूनच ठेवायचंय. आणि त्याच्यामधून तुम्ही काय करायचं? त्या एमसीक्यू क्वेश्चन कुठला विचारलेला आहे, कुठला एक्झाम्पल आपल्याला विचारलेला आहे, त्या एक्झाम्पल साठी काय काय व्हॅल्यूज त्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज वरून तुम्ही काय करायचं आहे? त्याच्यामध्ये तुम्ही तो तेच फॉर्म्युला तुम्ही तिथं यूज करायचंय. काय काय वेळेला बघा आपण जेव्हा असे सीईटी किंवा हायर लेवलचे एक्झाम फेस करतो त्यावेळेला एका फॉर्म्युलामध्ये दुसरे फॉर्म्युले दडलेले असतात. म्हणजे आपल्याकडे आहेत असे पण एक्झाम्पल्स, म्हणजे तिथं आपल्याला दुसरा अजून फॉर्म्युला टाकून त्या फॉर्म्युला पर्यंत यावं लागतं. ओके, म्हणून आपण काय करायचं? सगळे फॉर्म्युले लिहून ठेवायचे आणि आपल्या एक्झाम्पल मध्ये काय काय त्यांनी विचारलेलं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? इथं यूज करून तुम्ही हे फॉर्म्युला फाइंड आउट करायचं. आता आपला क्वेश्चन काय बघा? सेल इज कनेक्टेड इन तर काय दिलेलं आहे? अ सेल इज कनेक्टेड टू ए 9 ohm रेजिस्टन्स ड्यू टू विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्युस्ड पर सेकंड. हे आपण लक्षात घ्या. फॉर ए करंट फ्लोईंग थ्रू इट फाइंड पोटेन्शियल डिफरन्स. तुम्ही इथं काय फाइंड आउट करायचे? तर व्ही ची व्हॅल्यू तुम्ही इथं फाइंड आउट करायची आहे. ओके, एक सेल 9 ओहम प्रतिरोधनाशी जोडलेले असतो ज्यामुळे 400 जूलची उष्णता त्यातून वाहणाऱ्या प्रवाहासाठी प्रति सेकंद तयार होते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जो विभवांतर आहे ते विभवांतर काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर ह्याचा आपला हा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये इथं पॉवर त्यांनी कुठेच मेन्शन केलेलं नाही. मग आपला फॉर्म्युला मी काय घेतलेला आहे? P = V²/R असा आपण इथं फॉर्म्युला घेतलेला आहे. ओके, मग आता हा P = आपल्याला माहिती आहे. P = व्हॉट? P = येस, P = W/T आहे. P = W/T आहे. ओके, आता W आपल्याला काय दिलेला आहे? तर W इथं आपल्याला 400 दिलेला आहे. W इज 400 जूल दिलेला आहे. ओके, आणि T काय दिलेलं आहे? पर सेकंड म्हणजे 1 सेकंड असणार आहे इथं. म्हणजे ऑफकोर्स आपलं पॉवरची व्हॅल्यू इथं किती आलेली आहे? तर 400 आलेली आहे. 400 ही आपली काय असणार आहे? आता वॅट असणार आहे. ओके, तर ही आपली आता पॉवरची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता काय आपल्याकडे रेजिस्टन्स ऑलरेडी आहे. R = 9 ओहम आपल्याकडे आहे. मग ती व्हॅल्यू आपण इथं टाकून काय करू शकतो? सबस्टिट्यूट करू शकतो. सो यूज दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये आपण बघा इथं P = V²/R घेतलेला आहे इथं. ओके, इथं P ची व्हॅल्यू आपण काय टाकूया? दॅट इज P = 400 आपण इथं टाकू. राईट, = V² आपल्याकडे नाही तर आपण फाइंड आउट करायचंय पोटेन्शियल डिफरन्स.
आर ची व्हॅल्यू आपण इथं 9 ओहम टाकूया. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हिअर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय 400 इंटू 9. 400 इंटू 9 हा आपला असा मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. 400 इंटू 9. ह्याच्यामध्ये बघा डायरेक्टली आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचंय. व्ही इज इक्वल टू काय घेणार आहे आपण इथं, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 दॅट इज 20. स्क्वेअर रूट ऑफ 400 काय आहे 20 आहे. आणि 9चा स्क्वेअर रूट आपला काय आहे 3 आहे. ओके, तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे तर 60 मिळणार आहे. आता ह्याचा आपण 60 काय आहे तर व्होल्ट आहे. Okay, so many students are raising their hands. So we'll solve at the end. So इथं आपला जो एक्झाम्पल आपण हा घेतलेला आहे ह्या पर्यायामध्ये आपला हा 60 व्होल्ट कुठं बसतोय का बघायचं आणि त्या पद्धतीने आपण काय करायचंय आपलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. मला वाटतंय सगळ्यांच्या एक्झाम्पल हे लक्षात आलं असेल. तर सगळे एक्झाम्पल सिंपलच असतात. फक्त फॉर्म्युला सगळ्या जे ग्रॅव्हिटेशन टॉपिक असू दे कुठलाही टॉपिक असू दे तुमचं फिजिक्सशी रिलेटेड ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्झाम्पल्स असतील तर त्या टॉपिक मधलं तुम्ही काय करायचं आहे तर त्या टॉपिक मधले जे फॉर्म्युले तुम्ही पहिल्यांदा एकत्र करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला कसं आहे ते इझी जाणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपण हा एक्झाम्पल बघितलेला आहे. 60 व्होल्ट इज द करेक्ट आन्सर. आय थिंक मराठी मीडियमच्या स्टुडंटच्या पण हे लक्षात आलं. हे फॉर्म्युलामध्ये काही चेंजेस होत नाहीत, डायरेक्ट आपण इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. नेक्स्ट बघा तुम्हाला मी लेफ्ट हँड रूल किंवा राईट हँड रूल जो आहे तो आपल्याला डायग्राम जर तिथं दिलं तर ते डायग्राम दिल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जे हात आहे ते तुम्ही त्या पद्धतीनं लावून बघायचं त्या डायग्रामसाठी. ओके, तर आपला हा जो क्वेश्चन आहे इथं काय व्हॉट डज द गिव्हन फिगर इंडिकेट, खालील आकृती काय दर्शवते. एकदम सिंपल आहे, कुठलेही त्यांनी हात देऊ द्या. आता मी बघा माझ्या समोर असा हात पकडलेला आहे त्या डायग्रामला मी तिथं मॅच करते. तुम्ही तुमचा हात तिथं डायग्रामला मॅच केलं की तुमच्या लक्षात येईल की माझा उजवा हात मॅच होतोय का डावा हात मॅच होतोय. तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता आन्सर देऊ शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल आणि फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन असे 4 ऑप्शन आपण घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन आपला बसतोय आपला हात आपण असं पकडून बघायचं त्या पोझिशन मध्ये. तर मला वाटते माझा लेफ्ट हँड तिथं मॅच होतोय म्हणजे माझा हा जो काय ऑप्शन आहे तो ऑप्शन कोणता असणार आहे तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा माझा ऑप्शन करेक्ट असणार आहे. ओके, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हा तुमचा ऑप्शन इथं करेक्ट बसणार आहे. असे सिंपल क्वेश्चन्स वर तुम्ही काय करायचंय भर द्यायचंय. नेक्स्ट सी विच फिंगर इन द फ्लेमिंग्स राईट हँड रूल इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द करंट. आता त्यांनी तिथं कुठलाही क्वेश्चन विचारले तिथला थंब काय सांगतोय किंवा इंडेक्स फिंगर तुमचा काय सांगतोय किंवा तुमचा मिडल फिंगर काय सांगतोय. इंडेक्स फिंगरला आपण 4 फिंगर असं पण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये जो मिडल फिंगर इकडे एम एम लक्षात ठेवायचं. आपल्याकडे इथं करंट, डायरेक्शन ऑफ करंट, मोशन ऑफ कंडक्टर आणि पुन्हा मॅग्नेटिक फील्ड ह्या 3 पॉइंट्स वर तुम्हाला म्हणजे हा जो रूल आहे तो स्टडी करायचा ह्या 3 बोटांवरती फिंगर्स वरती. ओके, तर त्याच्यावरून तुम्ही हा मिडल फिंगर आहे. मिडल फिंगर ऑलवेज रिमेंबर एम म्हणजे तो मॅग्नेटिक फील्ड अजिबात दाखवत नाही एवढंच आपण लक्षात ठेवायचं. दोन्ही रूल मध्ये मिडल फिंगर एम आहे आणि तो काय करतोय तो मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही. मग आपल्याला इथं क्वेश्चन काय विचारले विच फिंगर इन द फ्लेमिंग्स राईट हँड रूल और लेफ्ट हँड रूल इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द करंट. डायरेक्शन ऑफ द करंट आपल्याला कुठला फिंगर दाखवणार तर हा मिडल फिंगर दाखवणार कारण तो मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही. कारण एम एम दाखवत नाही असं मी सांगितलंय. एम एम मॅच होत नाही. मग करंटचं डायरेक्शन कोण दाखवणार आहे तर मिडल फिंगर दाखवणार. फ्लेमिंगच्या उजव्या नियमात कोणते बोट विद्युत धारेची दिशा दर्शविते तर मधले बोट दर्शविते. नेक्स्ट बघा विच डिव्हाइस कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. खालीलपैकी कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. तर आता इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक मोटर आहे.
बघा आपल्याला जर आपल्या घराच्या जे काय बिल्डिंग वरती म्हणजे फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यावरती जे काय आपण टेरेसवर जे काय टँक ठेवलेले आहेत, पाण्याचे टँक्स ठेवलेले आहेत, ते भरण्यासाठी आपण काय पाणी भरून बकेट भरून वरती घेऊन ते भरत नाही टँक. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला इझी इलेक्ट्रिसिटीमुळे आर लाईफ हॅज बिकम लक्झुरियस बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण बरेच आपली कामं क्विकली करू शकतो. ओके, तर त्यापैकीच आपण इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने काय करतो, आपण पाणी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस असेल तर आपलं पाणी टाकीचं भरतं. म्हणजे तिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी, पाणी भरून झालेलं आहे, वरती जे पाणी साठलेलं आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. आता त्या पाणीला खाली घेण्यासाठी आपल्याला पुन्हा काय मोटर चालू करायची गरज लागत नाही. तिथं ऑलरेडी खाली जे का आपण इलेक्ट्रिक एनर्जी दिल्यामुळं वरती जे पाणी गेलेलं आहे एका पोझिशनला ते साठलेलं आहे, त्यामुळे तिथं त्याचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालेलं आहे. ओके, तर आता त्या पोटेन्शियल एनर्जीच्या मदतीने काय होणार आहे, विदाउट एनी इक्विपमेंट वी कॅन ऑब्टेन द वॉटर थ्रू आवर टॅप्स, आपण मिळवू शकतो. मग तिथं काय आहे आपल्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये की इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. आता आपला क्वेश्चन काय आहे, विच डिव्हाइस कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. खालीलपैकी कोणते उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. तर ह्याच्यामध्ये जनरेटर म्हणजे जनित्र दिलेलं आहे, इलेक्ट्रिक मोटर आहे, इन्व्हर्टर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. तर ह्यापैकी आपला करेक्ट ऑप्शन हा काय आहे तर जनरेटर आहे. ओके, आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट इज मेजर्ड इन डॅश. प्रत्यावर्ती धारेची वारंवारिता कशात मोजतात हे आपण बघायचं आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण माहिती आहे आपल्याला हर्ट्स मध्ये मोजतो आपण. हे सगळे 9th स्टँडर्ड मध्ये आपण त्याचे युनिट्स बघितलेले आहेत, तेच युनिट्स आपण इथं काय करायचं आहे ह्याच्यामध्ये चेक करायचं. आपल्याला माहिती आहे व्होल्ट आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, एम्पियर करंट मेजर करतो, वॅट हा आपण पॉवर मेजर करण्यासाठी पॉवर साठी आहे. तसंच आपण हर्ट्स हा काय करतो, फ्रिक्वेन्सी इज द युनिट ऑफ हर्ट्स आहे. सॉरी, हर्ट्स इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, ऑब्झर्व द फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जे काय मी 9th स्टँडर्डशी रिलेटेड जे काय घेतलेले आहेत आता मगाशी प्रिव्हियस नॉलेजची बेस, तर त्याचं आपल्याला इथं क्वेश्चन विचारणार. मागच्या वेळे NTSच्या वेळेला पण बघा असे 9th स्टँडर्डशी रिलेटेड त्यांनी क्वेश्चन्स टाकले होते. सेम कंडिशन दिस इयर ऑल्सो वी आर फेसिंग द सेम कंडिशन. स्टील स्कूल हॅज नॉट रिओपन, अजून शाळा सुरू झालेली नाही, त्यामुळे आपण घरीच बसून आपण हे सगळे ऑनलाईन नॉलेज मिळवलेलं आहे. मॅक्झिमम वी हॅव ऑब्टेन ऑनलाईन नॉलेज, हार्डली 4 to 5 टॉपिक्स, म्हणजे नियरली हाफ पोर्शन वी हॅव कम्प्लिटेड इन द स्कूल. स्कूलमध्ये अर्ध पोर्शन कव्हर केलेलं आहे आणि निम्म पोर्शन तुम्ही ऑनलाईन मध्ये शिकलेला आहात. म्हणून हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला NTS मध्ये पण त्यांनी काही आम्हाला 9th स्टँडर्डशी रिलेटेड असेच क्वेश्चन्स त्यांना विचारलं होतं. तर हे इथं जे काय 2 डायग्राम्स आपल्याला दिलेला आहे त्या डायग्राम वरून मगाशी मी तुम्हाला डिस्कशन केलं होतं ह्या पॉइंट बरोबर. तर ह्या 2 डायग्राम मध्ये आपण व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करा ह्या दोन्ही फिगरचं. आणि बघा इथं हा एक रेझिस्टन्स आहे, आपल्या बुक मधलाच हा डायग्राम आहे. तर इथं हे जे काय सर्किट कनेक्शन केलेलं आहे, इथं आयन फायलिंग्स वगैरे त्यांनी आपण ह्या कार्डशीटवर टाकलेला आहे. आणि हा जो काय लूप आपण इथं कंडक्टर लूप जो घेतलेला आहे, म्हणजे जो काय वायर आहे तो वायर आपण राऊंड पोर्शन मध्ये हा घेतलेला आहे. ओके, आणि ह्याच्यातून जेव्हा आपण बॅटरी मधून करंट पास करणार आहे, तर हा जो तुम्हाला रेझिस्टन्स एक दिसतोय बघा, त्याच पद्धतीने दुसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला इथं अशा हा रेझिस्टन्स दिसतोय. तर ह्या पहिल्या डायग्राम मध्ये एक रेझिस्टन्स आहे आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये 2 रेझिस्टन्स आहे. म्हणजे आणि रेझिस्टन्स हा काय करतो, करंट कमी करण्याचा प्रयत्न करतो. इट इज द ऑब्स्टॅकल इन द फ्लो ऑफ द करंट. ओके, मग हा रेझिस्टन्स करंट कमी करत असेल तर तुमचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथं काय केलेलं आहे, इथं रेझिस्टन्स 1 घेतलेला आहे पण इथं 2 घेतलेला आहे. मग तुमचं ऑप्शन इथं दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड इन ए इज स्ट्रॉंगर, म्हणजे ए मध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग. मॅग्नेटिक फील्ड कधी स्ट्रॉंग होतो, जर करंट जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड
स्ट्रॉंग असतो असं आपण सांगतो. मग एकच रेझिस्टन्स आहे आणि इथं 2 रेझिस्टन्स आहे म्हणजे इथं करंट आपण काय समजणार की करंट अजून कमी झालेला आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचा, हा जो रेझिस्टन्स आहे त्याची कॉम्बिनेशन कशी ठेवलेली आहे बघा तुम्ही. त्याची कॉम्बिनेशन पॅरलली ठेवलेली आहे. आणि आपण काय 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स पाठीमागे आता बघितलेलं आहे. सिरीज मध्ये रेझिस्टन्स हे वाढवण्यासाठी आपण सिरीज कॉम्बिनेशन करतो. इथं काय आपलं सिरीज कॉम्बिनेशन आहे, साधा सर्किट आहे. आणि ह्या सेकंड डायग्राम मध्ये आपलं काय आहे, रेझिस्टन्स जरी वाढला असेल, एक रेझिस्टन्सच्या ऐवजी 2 रेझिस्टन्स त्यांनी घेतलेले आहेत, बट दे आर अरेंज्ड पॅरलली. त्यांची समांतर जोडणी केलेली आहे बघा. समांतर जोडणीमध्ये रेझिस्टन्स उलट कमी होतो, म्हणजे इथं करंट अजून वाढणार आहे. म्हणजे ह्या बी डायग्राम मध्ये करंट जर जास्त होत असेल तर ऑफकोर्स मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी पण ही स्ट्रॉंग राहणार आहे. म्हणजे आपला ह्याच्यातला करेक्ट ऑप्शन हा काय असणार आहे ह्या 4 पैकी, तर बी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इन बी इज स्ट्रॉंगर बिकॉज मोर करंट विल बी पासिंग थ्रू दी सर्किट. ह्या सर्किट मधून जास्त करंट पास होणार आहे कारण पॅरलल कॉम्बिनेशन इथं आहे. तर ह्या 4 पैकी मॅग्नेटिक फील्ड इन ए इज स्ट्रॉंगर रॉंग आहे हा ऑप्शन. चुंबकीय क्षेत्र ए मध्ये जास्त चुकीचा आहे. मॅग्नेटिक फील्ड इन बी इज स्ट्रॉंगर, चुंबकीय क्षेत्र बी मध्ये जास्त, हे आपला करेक्ट आन्सर आहे. मॅग्नेटिक फील्ड इन ए अँड बी आर सेम. चुंबकीय क्षेत्र ए आणि बी मध्ये सारखे, अदरवाइज विकर. असे आपले 4 ऑप्शन्स आपण बघितलेले आहेत. ओके, तर ह्या 4th टॉपिकशी रिलेटेड अजून तुम्ही बरेच असे एक्झाम्पल्स, इलेक्ट्रिक मोटार जनरेटरशी रिलेटेड अजून काही युनिट्स वगैरे असतील त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करू शकता, अजून जास्त एक्झाम्पल्स तुम्ही ह्याच्यावरती स्टडी करू शकता. ओके, वेदांत पाटील ऑफ युअर व्हिडिओ. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन, हा आपला नेक्स्ट टॉपिक आपण बघायचा आहे. सो इन द नेक्स्ट टॉपिक you should read carefully all the points, each and every line of the text lesson. प्रत्येक ओळ तुम्ही व्यवस्थित रीड करून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय ते अंडरस्टँडिंग करून घ्यायचं तुम्ही. आणि त्याच्यावरती ग्लास लॅबशी रिलेटेड जो काय मला वाटतं लास्ट इयरला आपलं जेव्हा स्कूल आफ्टर दिवाळी वेकेशन, जेव्हा आपलं स्कूल रिओपन झालं त्यावेळेला मला वाटतं हा 6वा टॉपिक आम्ही तर आमच्या स्कूलमध्ये स्टार्ट केला होता. त्यावेळेला आम्ही ग्लास लॅबचा एक्सपेरिमेंट पण दाखवलं होतं. ओके, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, त्याच्यामध्ये जे काय 2 लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन वरती पण क्वेश्चन विचारू शकतात. ओके, नंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा पॉइंट, त्याच्यामध्ये तो जो काय पुढचा बॉक्स दिलेला आहे तो बॉक्स त्यांनी आपल्याला ह्या पोर्शन मध्ये तर आपल्याकडे ते डिलीट केलं होतं. ओके, नंतर डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर तो पण आपण प्रिझम मधून एक्सपेरिमेंट बघितलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या टॉपिकवर स्कूलमध्येच त्यांनी जाऊन त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून स्टडी केलेला असणार आहे नक्कीच. तर इथं आपल्याला हा ग्लास लॅब आहे. ओके, हा जो इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट रे जेव्हा ग्लास लॅबवर इन्सिडेंट होणार त्यावेळेला त्याची डायरेक्शन किंवा त्याची दिशा ही बदलणार आहे. म्हणजे आपण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जेव्हा एखादी लाईट रे पास होते त्यावेळेला ती लाईट रे त्याची दिशा बदलते. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही घरी सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकता. काय एक्सपेरिमेंट करायचंय, टेक 1 ग्लास फुल ऑफ वॉटर, एका ग्लास मध्ये पाणी घ्या, सॉरी फुल घेऊ नका तुम्ही, अर्धच पाणी घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पेन्सिल घ्या आणि ते पेन्सिल तुम्ही त्या ग्लासमध्ये ठेवून टाका. तर ते पेन्सिल तुम्हाला असं तुटल्यासारखं दिसेल. म्हणजे ह्याच्यावरून जे काय आपल्याला एअर मध्ये ती काय पेन्सिल दिसत असेल, ते एअर मधून जेव्हा पाण्यामध्ये ती पेन्सिल जेव्हा पास होते, जेव्हा ते पेन्सिल पास होते म्हणजे आपल्याला लाईट रे मुळे ते दिसत असतं. ओके, त्यावेळेला ती तुटल्यासारखी दिसते. म्हणजे काय, तर लाईट रे जेव्हा एका मीडियम मधून एअर मधून ते वॉटर मध्ये एंटर झाल्यानंतर त्याची दिशा काय झालेली आहे, बदललेली आहे. तर इथं हे एन हा तुमचा इन्सिडेंट रे आहे आणि बीएन हा रिफ्रॅक्टेड रे आहे. आता रिफ्लेक्शन यू हॅव लर्न इन 9th स्टँडर्ड. इथं आपला हा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. ओके, तर ह्याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला 1-2 क्वेश्चन MCQ मध्ये आपण घेतलेला आहे.
सो दिस इज द नॉर्मल लाईन, दिस इज अ ग्लास स्लॅब. हा जो एरिया आहे दिस इज एअर, दॅट इज वी कॅन कन्सिडर ॲज रेअरर मीडियम, त्याला आपण रेअरर मीडियम म्हणू शकतो. आणि हा जो ग्लास आहे तो डेन्सर मीडियम म्हणून आपण इथं जाणून घ्यायचंय. ओके, तर ह्याच्याशी रिलेटेड आपण काही MCQ क्वेश्चन्स बघूया. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन when going from one transparent medium to another transparent medium is called dash. लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये एंटर होते त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, व्हॉट इट इज कॉल्ड. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, ह्यालाच आपण डॅश असं म्हणतो. ओके, तर इथं आपलं ऑप्शन आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन, थर्डली डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपसरण, अँड फोर्थ वन ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे शोषण. तर ह्याच्यामधून तुम्हाला डायरेक्ट तुमचा जो टॉपिकचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट किंवा प्रकाशाचे अपवर्तन, तर आपला हा करेक्ट ऑप्शन काय आहे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. लाईट चेंजेस इज डायरेक्शन. ओके, तर आपला हा ऑप्शन जरा वरती खाली झालेला आहे. प्रकाशाचे अपवर्तन हे आपलं इथला हा पहिल्या ऑप्शन मध्ये बघा उत्तर आहे. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन, तर आपला इथं ऑप्शन हा वर खाली झालेला आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे हा आपला ऑप्शन हा आहे. ओके, मराठीमध्ये प्रकाशाचे परावर्तन. सो आवर करेक्ट आन्सर इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अँड इन मराठीमध्ये प्रकाशाचे अपवर्तन हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके, सेकंड आपलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन डॅश ऑफ लाईट इन द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशावर डिपेंड आहे, तर एकच लाईन आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. अशीच बघा अधूनमधून कुठलं तरी एखादं फिल इन द ब्लँक्स टाईप तुम्हाला क्वेश्चन पण ते टाकणार आणि तुम्हाला त्याच्यावर विचार करण्यासारखे पण क्वेश्चन ते टाकणार आहे. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा टाकणार. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. व्हिलॉसिटी वेगावर, नंतर डेन्सिटी घनता, मास वस्तुमान, नन ऑफ दिस यापैकी नाही. अपवर्तनांक प्रकाशाच्या डॅशवर अवलंबून असतो, तर आपला हा करेक्ट ऑप्शन आहे व्हिलॉसिटी, वेगावर अवलंबून असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. दिस इज आर करेक्ट ऑप्शन. ओके, व्हेन अ लाईट रे पासेस थ्रू ए ग्लास स्लॅब, जेव्हा लाईट रे हा ग्लास स्लॅब मधून पास होतो. ओके, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर्स डॅश, जेव्हा प्रकाश किरण काचेच्या चिपेतून मार्गक्रमण करतो तेव्हा डॅश वेळा अपवर्तन घडून येते. किती वेळा अपवर्तन घडून येते, अपवर्तन दॅट इज रिफ्रॅक्शन. हाऊ मेनी टाइम्स सी वन्स व्हेन द लाईट रे एंटर्स दॅट टाइम ऑल्सो इट गेट्स रिफ्रॅक्टेड. ओके, हा बेंड होतो. जेव्हा रेअरर मधून डेन्सर मीडियम मध्ये येतो इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. ओके, आणि सेकंडली अजून एकदा त्याचं रिफ्रॅक्शन होतं जेव्हा तो ह्या डेन्सर मधून एअर मध्ये येतो, रेअरर मीडियम मध्ये जातो, तेव्हा इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. हा जो नॉर्मल लाईन आहे त्या नॉर्मल लाईन पासून तो दूर जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही पाण्यात बघणार, पाण्यात, तेव्हा तुम्हाला तो लाईट रे बेंड झालेला दिसेल नॉर्मलला. आणि जर कोणी पाण्यात असेल आणि पाण्यातून तुम्हाला ते बघत असेल तेव्हा तो लाईट रे काय असणार आहे, इट मूव्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. असे तुम्हाला कन्सेप्ट इथं घेता येतील. ओके, तर इथं किती वेळा त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे, तर एक इथं आपल्याला रिफ्लेक्शन झालेलं दिसणार आहे आणि सेकंडली इकडं पण रिफ्रॅक्शन झालेलं दिसणार आहे. ह्यापैकी तुम्ही करेक्ट ऑप्शन इथं काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. वन्स, ट्वाइस, थ्राइस, मेनी टाइम्स. किती वेळा आपलं हे रिफ्रॅक्शन होणार आहे ग्लास स्लॅब मधून, 2 वेळा होणार आहे. मग त्याला आपण ट्वाइस किंवा 2दा असं किंवा 2 वेळा असं आपण इथं आन्सर घेऊ शकतो. ओके, आपला चौथा क्वेश्चन आहे द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डॅश इन डिफरंट मीडिया. वेगवेगळ्या माध्यमाकरिता अपवर्तनांक डॅश असतो, तो सेम असतो का नाही, का डिफरंट असतो, सेम असतो, डिफरंट असतो, इन्फायनाइट आणि त्याची व्हॅल्यू, असं ह्याच्यातून तुम्ही काय करायचं आहे, 4 ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट
इन डिफरंट मीडियम. वेगवेगळ्या मीडियम मध्ये लाईटची स्पीड, व्हेलॉसिटी म्हणजे वेग हा कसा असतो, वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळा असतो. पाण्यामध्ये वेगळा, एअर मध्ये वेगळा. ओके, तुम्ही वेगवेगळे मीडियम घ्या. स्टोन्स आहेत आपल्याकडे आपल्या टेक्स्टबुक मध्ये, सफायर वगैरे, हिरा वगैरे, त्यांनी नीलम वगैरे, खडा रुबी वगैरे दिलेला आहे, केरोसिन दिलेला आहे, अल्कोहोल दिलेला आहे. तर त्या टेबलमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे दिलेला आहे. मग त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं व्हेलॉसिटी ऑफ लाईट हा कसा आहे. तर वेगवेगळ्या व्हॅल्यूज वरून आपण जाणून घ्यायचंय. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडिया. वेगवेगळ्या माध्यमाकरिता अपवर्तनांक हा वेगळाच असतो. ओके, नंतर बघा, वेन लाईट पासेस थ्रू ग्लास स्लॅब द इन्सिडेंट रे अँड एमर्जंट रे आर डॅश. आपला एक्सपेरिमेंटल टाइप क्वेश्चन आहे. वेन लाईट रे पासेस थ्रू ग्लास स्लॅब द इन्सिडेंट रे अँड एमर्जंट रे आर डॅश. काचेच्या चिपेवर प्रकाश किरण तिरकस मार्गाने पडले असता आपाती किरण आणि निर्गत किरण डॅश असतात. तर इंटरसेक्टिंग पॅरलल किंवा त्याला समांतर, मेकिंग अन अँगल, टचिंग असं म्हटलेलं आहे. तर इथं तुम्हाला ह्या डायग्राम वरून लक्षात येईल, हा आपला इन्सिडेंट रे आहे बघा, हा इन्सिडेंट रे आहे आणि हा जो एमर्जंट रे आहे. तर हे दोघं कसे आहेत एकमेकांना तेच सांगायचं आपल्याला. इन्सिडेंट रे आणि एमर्जंट रे, दे आर पॅरलल टू इच अदर. आपण जर हे एक्सटेंड केलं तर दोन्ही काय होणार आहे, दोन्ही पॅरलल आपल्याला इथं बघायला मिळणार. ओके, दोन्ही रेज आपले पॅरलल आहे. इन्सिडेंट रे इफ यू विल एक्सटेंड इट अँड एमर्जंट रे बोथ यू विल फाइंड पॅरलल टू इच अदर. हा आपला एक्सपेरिमेंटल टाइप क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामधला आपला करेक्ट ऑप्शन इंटरसेक्टिंग, पॅरलल, समांतर, मेकिंग अन अँगल, टचिंग, त्यापैकी करेक्ट ऑप्शन आपला हा पॅरलल असणार आहे. 6वा क्वेश्चन, मिराज इज द इफेक्ट ऑफ एटमॉस्फेरिक डॅश ऑन ए स्मॉल स्केल. मेनी एक्झाम्पल्स आर गिवन इन द टेक्स्ट बुक लेसन सी. ट्विंकलिंग स्टार्सचं दिलेलं आहे, सनसेटचं दिलेलं आहे, सनराईजचं त्यांनी दिलेलं आहे, होली फायरचं त्यांनी दिलेलं आहे. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत त्यापैकीच मिराज हा पण एक कन्सेप्ट आहे. पुन्हा मूनचं दिलेलं आहे त्यांनी. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहेत, तर सगळे कन्सेप्ट आपले हे रिफ्रॅक्शन, अपवर्तनशी रिलेटेड आहे. ओके, तर मिराज, मृगजल म्हणजे डॅश, म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, इट इज रिफ्रॅक्शन. ओके, अपवर्तन. Mirage is the effect of atmospheric refraction on a small scale. Our next question, when a light ray passes from a denser medium to a rarer medium, dash. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा, बघा आता आपला क्वेश्चन काय आहे, डेन्सर टू रेअरर म्हणजे पाण्यातून आपण बाहेर बघतो असा आपण कन्सेप्ट घेऊया, किंवा ग्लास स्लॅब मधून बाहेर पडणार आहे रे. ग्लास स्लॅब मध्ये कोण आहे, तो रे इन्सिडेंट आहे आणि बाहेर पडणार आहे तो रेअरर मीडियम मध्ये पडणार आहे. अशा वेळेला म्हणजे आपला हा डेन्सर टू रेअरर मीडियम हा आपण कन्सेप्ट इथं घेतलेला आहे. म्हणजे हा जो आपला इन्सिडेंट रे म्हणून आपण कन्सिडर करायचा. ओके, आणि हा आपला काय असणार आहे, तो रिफ्रॅक्टेड रे असणार आहे. मग हा डेन्सर मीडियम आहे, दिस इज आर डेन्सर मीडियम वाईल दिस इज आर रेअरर मीडियम. म्हणजे हिथून हा रे इकडे बाहेर पडणार आहे. त्यावेळेला बघा, हिथून आत येताना डेन्सर मीडियम मध्ये येताना तो इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल आहे, आणि जेव्हा तो डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये येणार आहे तेव्हा इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. मग तो ऑप्शन आपला इथं काय करायचा आहे, आपण सिलेक्ट करायचा. इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, इट डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, नो चेंज टेक्स प्लेस. ह्याच्यापैकी आपण निवडायचंय. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो तेव्हा स्तंभिकेपासून दूर जातो, हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. नंतर एन इज इक्वल टू आपला जो स्नेल्स लॉ आहे, स्नेलचा जो नियम आहे तो नियम आपण इथं अप्लाय करायचा आहे. एन इज इक्वल टू साइन अँगल, इन्सिडेंट अँगल अपॉन रेशो ऑफ साइन आय अपॉन साइन आर. I stands for incidence angle, R stands for refracted angle. तर हा आपला ऑप्शन डी आपण इथं घ्यायचा आहे. डॅश इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिनोटेड बाय व्हॉट. डॅश म्हणजे अपवर्तनांक, तर एन म्हणजे अपवर्तनांक. म्हणजे त्याचा आपण नोटेशन कशात देतो, एन इज द
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं आपण त्याला नोटेशन देतो. इफ द इन्सिडेंट रे फॉल्स नॉर्मली ऑन द सरफेस ऑफ अ ग्लास स्लॅब, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज डॅश. आता आपला हा क्वेश्चन इथं बघा कसा आहे, तुम्हाला जरा इफ द इन्सिडेंट रे फॉल्स नॉर्मली म्हणजे डायरेक्ट आपण इथं ह्या डायग्राम मध्ये बघूया. इन्सिडेंट रे हा असा तिरका पडलेला आपल्याला दिसतोय, काय अँगल मध्ये आपण घेतलेला आहे एक्सपेरिमेंट 30 डिग्री 40 डिग्री 45 डिग्री एटसेट्रा. मग हा जो इन्सिडेंट रे आहे तो जर इथं नॉर्मली पडला तर त्याचा रिफ्रॅक्टेड रे हा कसा असणार आहे, तो डायरेक्शन बदलतच नाही, त्याच डायरेक्शन मध्ये जाणार. म्हणजे तुम्हाला त्या नॉर्मल आणि त्या रिफ्रॅक्टेड रे मध्ये झिरोच अँगल मिळणार आहे, कारण तो दोन्ही काय होणार आहे, कोइन्साइड, म्हणजे सरळ एक नॉर्मल मध्येच तो कोइन्साइड होणार आहे. ओके, मग तुमचं ह्यामधला जो आन्सर आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. जेव्हा आपाती किरण काचेच्या लंब रूप पडतो तेव्हा आपाती कोन डॅश असतो. हा आपला लंब आहे. मग इथंच आपलं जर आपाती किरण असेल तर आपला हा अपवर्तन किरण कसा असणार आहे, इथंच तुम्हाला तो त्याच लाईन मध्ये दिसणार. म्हणजे इथं अँगल तुमचा काय असणार आहे, तो 0 असणार आहे. ओके, तर 0 डिग्री सेल्सिअस हा आपला क्वेश्चन आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन सी, अ रे ऑफ लाइट स्ट्राइक्स द ग्लास स्लॅब ॲट एन अँगल ऑफ 40 डिग्री विथ द सरफेस ऑफ द स्लॅब, व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडेन्स. आपला जो अँगल त्यांनी इथं दिलेला आहे बघा, आपण इथं हा जो डायग्रामच घेऊया. ह्याच्यामध्ये ही नॉर्मल लाईन आहे आणि किती अँगल बघा, लाईट रे स्ट्राइक्स द ग्लास स्लॅब ॲट अन अँगल ऑफ 40 डिग्री, म्हणजे हा तुमचा जो अँगल आहे तो 40 डिग्रीचा आहे. हा अँगल तुमचा काय आहे, 40 डिग्रीचा आहे. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडेन्स. आता इन्सिडेन्स अँगल तुमचा हिता आहे बघा, म्हणजे आपला हा जो टोटल अँगल आहे, टोटल अँगल किती आहे तर 90 डिग्री आहे. तर त्या 90 डिग्री मधून तुम्ही काय करायचं, हे 40 डिग्री मायनस करायचे आणि मग तुमचं उत्तर येणार आहे. सो युअर 90 मायनस 40, युअर आन्सर विल बी 50 डिग्री. मग ह्यामधून तुम्ही काय करायचंय, 50 डिग्रीचा ऑप्शन सिलेक्ट करायचंय. ओके, एक प्रकाश किरण काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 40 अंशाचा कोन करत असेल तर त्याचा आपाती कोन डॅश अंश असेल 40 डिग्री. आपण हे आन्सर इथं सांगू शकतो. Next question, if the refractive index of air with respect to glass is 2/3, what is the refractive index of glass with respect to air. आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा क्वेश्चन आहे. Instead of 2/3 there they have given 3/2 आणि आपला मग हा आन्सर इथं काय असणार आहे 3/2. तो फॉर्म्युला बघा आणि त्या पद्धतीनं सॉल्व करा. डॅश लाईट इज डेविएटेड मोस्ट इन द स्पेक्ट्रम obtained with a glass prism. जेव्हा शुभ्र प्रकाश काचेच्या लोलकावर आपाती असतो तेव्हा डॅश रंग सर्वाधिक कोनातून वळतो. इथं डायग्राम घेतलेलाच आहे. ह्या डायग्राम वरून तुम्ही कोणता कलर हा मोस्ट बेंड होतो आपण हा फाइंड आउट करायचा आहे. डॅश लाईट इज डेविएटेड मोस्ट इन द स्पेक्ट्रम ऑब्टेन विथ अ ग्लास प्रिझम. करेक्ट आन्सर इज व्हायलेट. ओके, जांभळा हा रंग आहे. नंतर बघा, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कॉम्पोनंट कलर्स व्हाइल पासिंग थ्रू ए मीडियम इज कॉल्ड. दिस इज द डेफिनेशन. सिम्पली डेफिनेशन वी हॅव टेकन. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे डॅश म्हणतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, डिस्पर्शन ऑफ लाईट, त्यालाच आपण अपस्करण किंवा ऍब्सॉर्प्शन. तर ह्यामधला आपला हा जो डिस्पर्शन ऑफ लाईट, जो 7 रंग आपल्याला बघायला मिळतं, साध्या स्केल मधून पण आपण बघू शकतो, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन से लाईट ऑफ डिफरंट कलर्स आर युज्ड एज सिग्नल्स फॉर सेफ्टी ट्रान्सपोर्ट. त्यामध्ये क्वेश्चन आपल्याला फ्रॉम दिस द वेवलेंथ ऑफ रेड लाईट इज डॅश. वी आर सिलेक्टिंग रेड लाईट. हा डेंजर लाईट म्हणून आपण सिलेक्ट करतो, तर त्याचं आपण डॅश नॅनोमीटर मध्ये मोजणार आहे. 400, 500, 600, 700. आर करेक्ट ऑप्शन इज 700 नॅनोमीटर. तांबड्या किरणांची तरंग लांबी डॅश नॅनोमीटर असते. 700 नॅनोमीटर लांबी असते. कोणाचे हँड्स जरा रेज होते, अनम्यूट करता येतो का मॅडम? इथं कोणीतरी काहीतरी क्वेश्चन विचारत होते.
Okay, see, if you have any doubt, you can ask for 2-3 minutes. Actually, time is up. 12 वाजून गेलेले आहेत. आपला नेक्स्ट लेक्चर आहे. कोणाचं काय किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्ही. ओके, सो नोबडी हॅज एनी प्रॉब्लेम. यू गो थ्रू दी लेसन्स केअरफुली. सगळ्यांनी व्यवस्थित सगळे फिजिक्सशी रिलेटेड सगळे टॉपिक्स व्यवस्थित तुम्ही रीड करा, तर तुम्हाला हे एक्झाम फेस करायला काही अवघड जाणार नाही. I give you all the best for this entrance exam. Okay, so thank you all of you. Left होऊ नका. Next lecture will start at only 10 minutes. Okay, all of you stay here only. आपला हा जो नेक्स्ट लेक्चर आता होणारच आहे